अच्छा अच्छा, एकाच एरियामध्ये राहता. हो, हो, हो. अच्छा, आणि हिचं काय ते तू सांगत होतीस ना तू? नाही. नाही नाही नाही, सांग काय होतं सीन. कोणाचा बॉयफ्रेंड कोणाला आवडायचा? माझा बॉयफ्रेंडला हिचा बॉयफ्रेंड आवडायचा. तो होता? हं? तुझ्या बॉयफ्रेंडला हिचा बॉयफ्रेंड आवडायचा? नाही माझा बॉयफ्रेंडला ही आवडायची. एक्स एक्स एक्स. एक्स हा. म्हणजे आता तो नाहीये तुझा? नाही. आता तीच आहे. हं. नाही कोणाचा नाहीये. अच्छा. आता तो चौथीचा आहे. फोर्थ. ही नाही नाही तो. माझ्या बॉयफ्रेंडला हिचा बॉयफ्रेंड आवडत म्हणून आता तो ह्याचा बॉयफ्रेंड आहे. अच्छा. नाही. आणि मग तुला हे कळलं कसं की तिला त्याला त्यांनीच सांगितलं काय बोलला तो? की मला अभी मेको तेरी दोस्त पसंद आहे. आणि तुम्ही डेट करत होता तेव्हा? नाही ब्रेकअप झालेला तुमचा? हो. मग तर ठीक आहे ना. नाही काय प्रॉब्लेम आहे? चॅप्टर क्लोज झालेला ना. एक मिनिट, तुमचा ब्रेकअप फ्रेंड मध्ये नसतं ना. कसं नसतं? फ्रेंडशिप मध्ये. एक मिनिट, तू कुछ कुछ होता है पाहिलंस? हो. मग आवडलेली मूवी? नाही तुझ्या आयुष्यावर बनली म्हणून. पर्सनल एक्सपिरियन्स. आपण जेव्हा तू तुला बोलला असं की मला हिचं नाव काय? आर्या. आर्या आवडते, मग तू काय बोललीस तिला त्याला? खरं सांग, हिला माहिती आहे खरं तू काय बोललीस? हिच्या रिॲक्शनने मला कळणार आहे. ही काय बोललेलीस? नाही काय बोलली ना. ए यार, काय आहे फालतूगिरी यार. सरीशा यार. ओ अच्छा, मी तुझं नाव घेतलं खुश झालीस तू, पण मला ही आवडते. मला पण नाही सांग ना, काय सीन काय बोललेली? काय बोलली नव्हती. आता ह्याच्यावर काय बोलू मी. ब्लॉक केलं त्याला. अच्छा, तू चॅटवर बोलला? हो अच्छा, आणि तू आर्या तुझ्याशी बोलला मग तो? हो. माईक दे. हा अच्छा, ही हा दे. हाय आर्या, हे सगळं आपलं कॉन्व्हर्सेशन युट्यूब इंस्टाग्राम सगळे जाणार आहे, तुला चालेल? हा ठीक आहे. खरं सांग, काय मेसेज आला त्याचा तुला? मला नाही आला. मग म्हणजे मला त्यांनी थ्रू अ फ्रेंड माईक जवळ ठेव. हा थ्रू अ फ्रेंड मला त्यांनी सांगितलं. हा. आणि मग तुला काय वाटलं तेव्हा तू ही इन्फो तिला सांगितलं अजून काय अच्छा, तुला तो नाही आवडायचा? नाही. अच्छा, काय शी, काय तुम्ही लोक कसे आहात यार? शी, किती वर्षाचे आहात तुम्ही? मी 20. आणि अशी तुमची विचारसरणी आहे? तो नव्हता चांगला. मग तुला कोण चांगला वाटतं? तुझा बॉयफ्रेंड राहिलाय कधी? नाही. तुम्ही लोकांचं काय चाललंय तरी काय? याच्याशी हा कसा वाटतो तुला? अजिबात नाही. अजिबात नाही म्हणजे काय प्रॉब्लेम आहे त्यात? लहानपणीचा मित्र आहे. मग चांगलं ना, लहानपणीपासून ओळखतेस तू त्याला. हो. नको का? आणि तोंड का बनवतेस तू असं? कशी आहे? नकोस. हा तुला म्हणाला की मी तुला डेटवर घेऊन जातो, तू काय म्हणशील त्याला? नाही. शी, तुझा बॉयफ्रेंड पण तुला तेच म्हणालेला की शी ती चांगली आर्या हा चांगली आहे. अच्छा अच्छा, तुला ट्रॉमा आहे त्या गोष्टीचा? हा. ए डॉक्टर, पेशंट मिळाले आपल्याला एक. थँक्यू. ओव्हर ऍक्टिंग केली म्हणतात. ठीक आहे, कोणाकडे काही आहे तुमच्यापैकी? ए हा, याच्याकडे काहीतरी होतं, बघूया. ठीक आहे, पटापट सांग तू. एकच मिनिट आहे तुझ्याकडे. ओके माझे आम्ही 4 फ्रेंड्स होतो. ओके, तर आम्ही 3 फ्रेंड्स मिळून एक अकाउंट बनवलं आणि बांगलादेशी मुलींचे लाईक फोटो वगैरे पिंटरेस्टवरनं घेतले आणि ते त्या अकाउंटवर पोस्ट केले, फॉलोअर्स विकत घेतले आणि मी तीन मित्रांनी मिळून चौथ्या मित्राला फुल कॅटफिश केलं. ते पण लाईक विदिन 7 days त्याला फुल कॅटफिश केलं. म्हणजे तुम्ही अशी चॅट करायचा मुलगी बनून? हा, आम्ही मुलगी म्हणून आणि 3 वेगवेगळे चॅट करायचो. एक मुलगा त्याच्यासोबत फ्लर्ट करायचा, एक त्याचा मारायचा आणि एक त्यानंतर त्याला चॅलेंजेस द्यायचा की तू तुझ्या अकाउंटचं नाव चेंज कर. सो तो थोडा आहे, सो त्याला आम्ही बोललेलो की तुझं अकाउंट जे आहे ना ते हिप्पो त्याचं नाव असं कर. तर असं करून आम्ही त्याला फुल येडा बनवला. तो राहतो कलिनाला आणि तो लाईक जेव्हा त्या मुलीचे चॅट्स यायचे ना, तो मला फोन करायचा की अरे मी हिला काय टेक्स्ट करू परत. आणि तू चॅट करायचा? हा, मी स्पीकरवर फोन ठेवायचो आणि मी चॅट करायचो. आणि त्याला मी इतकं बनवलं की त्याला मी बोललो की आपल्याला भेटायचं आहे, पण आता भेटणार कसं? असा तो कलिनाला राहतो, तो आम्हाला पार्लेला भेटतो. तर आम्ही त्याला बोलायचो की लांब बनवूया. त्याला आम्ही बोललो आम्हाला स्पेसिफिकली मुंबई सेंट्रलच्या मॅगडीमध्ये भेट. मॅगडी? हा. आणि आम्ही तिकडे गेलो आणि तिकडे जाऊन जागा आहे मुंबई मॅगडी?
हा. आणि तिकडे गेलो आणि तिकडे जाऊन तो फुल भडकला. त्याने बोलला अच्छा, की तुम्ही तिकडे त्याला बोलवलं ते मुलगी बनून हा. आणि मग तुम्ही स्वतःच गेले. आम्ही तिकडे जे मागे मागे गेलो आणि मग त्याने लाईक बोलला की तुम्ही पोरांना बिरांना बोलवतोय माझ्या, तुम्हाला मारायला बिरायला. हा, मग मारलं त्याने तुम्हाला? नाही, आम्ही त्याकडे भीक मागली. एवढी रिस्पेक्ट आलेली आमच्याकडे किंवा आम्ही त्याला बोलतो मग काय झालं, मग काय मग आम्ही भीक मागितली ना, मग मॅगडीमध्येच भीक मागितली. बाहेर हा, कशी काय काय बोलला असेल तू? नाही, त्याला बोललो यार सॉरी यार प्लीज परत नाही करणार. हा, आता आहे तुम्ही फ्रेंड्स आहात. हो. अच्छा, सही सही, छान आहे. आणि मग तुम्ही पैसे पण घेतले त्याकडून? हा, एक शॉर्मा. मॅगडीमध्ये शॉर्मा कुठे मिळत? नाही, आम्ही त्याच्याकडनं पैसे मागितलेले की तो मला पाठव, म्हणजे बाहेर होत म्हणजे पोरगी म्हणून त्याला बोललेलं की तू या नंबरवर पैसे पाठव सरळ. आणि तुम्ही खायचे शॉर्मा. तुम्ही किती चिंदी आहात रे, की विचार तरी थोडे मोठे ठेवायचे. 160चा होता तो शॉर्मा. जर बघ काही मागायचं होतं ना, तो व्हिक्टोरिया सिक्रेटचा परफ्यूम. तो कितीला येतो तो? 6,000. चांगली स्टोरी होती, ह्याच्यावर टाळायचं एकदा. तुला काय वाटतं, ह्याला पैसे दिले पाहिजे? आपण दिले पाहिजे ना, मला पण वाटतं ह्याला दिले पाहिजे. छान, हे घे शॉर्मा खा. हा, मॅगडीचा शॉर्मा खा. छान. कोण आहे अजून? कोणाकडे काय आहे? आता मला शकलने डिसाईड करावं लागेल. तू तर प्रत्येक शो मध्ये येतोस ना, ह्याला दे. ठीक आहे, आज तुझ्या लास्ट चान्स आहे तुझ्या. ठीक आहे, काहीतरी चांगलं दिलंस तर मी पुढच्या वेळी बोलेन तुझ्याशी परत. ठीक आहे. हॅलो, हाय भाऊ. हा दर शोला येतो. ठीक आहे, आणि मी त्याला खूप शो पासून इग्नोर केलंय. फायनली मी निर्णय घेतलाय. इग्नोर कर, काही कर, मी येत राहणार. वाव, थँक्स यार. बिकॉज मी विथ माय फॅमिली सगळे तुझे फॅन आहेत. अरे यार, थँक्यू भाऊ, थँक्स अ लॉट. हा, काय नाव आहे भाऊ तुझं? रोहिनेश. रोहिणेश. हे सगळं कॉन्व्हर्सेशन युट्यूब, इंस्टाग्राम सगळे जाणार आहे. हो. ठीक आहे. हा, रोहिणेश, काय स्टोरी तुझ्याकडे? स्टोरी अशा तर 2 आहेत माझ्याकडे, बट जी पण सांगशील क्रिस्प सांग फक्त. ठीक आहे. एक आता माझी करंटली एक ऑफिसमध्ये गर्लफ्रेंड होती. हा, आता नाहीये. आधी इन्क्वायरी केलेली मी की ही कशी आहे, काय आहे, म्हणजे इन्क्वायरी? हा. तू HR आहेस काय? नाही तसं नाही, म्हणजे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करूया. म्हणजे असंच तिथल्या ऑफिसच्या दुसऱ्या गर्ल्स ज्या आहेत त्या गर्ल्स काय बोलल्या तुला की तू रडू शकतोस? नाही. अरे म्हणजे त्या सोबत असतात ना, तर थोडस काहीतरी त्यांना माहित असेल तिच्याबद्दल. पण तू काय विचारलंस त्यांना? म्हणजे काय विचारलं? ही कशी आहे, स्वभाव कसा आहे, असं तसं हा, ठीक. असं विचारलं नॉर्मली. हा. तर मला ऍक्च्युली सगळेजण बोललेले की तिच्या नादी नको लागू. वाव, आतापर्यंत किती छान चाललेलं ना सगळं. आणि ऑफिसवाले काय म्हणतात? हा, तू एन्क्वायरी केलीस, तुला फीडबॅक मिळाला, मग? हा, तर तरी पण मला एक वन साइडेड क्रश होता तिच्यावरती. हा, याला खास म्हणतात. हा, तेच म्हणू शकतोस. काय घास होती की पाहिजेच आहे ती मला. अरे. हा, आणि तिचा डेस्क आहे ना ऍक्च्युली असा माझ्या समोरच होता. असं समोर बसायची, त्यामुळे कंटिन्यू नजर जायची माझी कामामध्ये, फोकस तेवढं. शिवाय खायचो मी त्याच्यामुळे. मग टेक्स्ट केला तिला, रील पाठवलेली स्टार्टिंगला. नंतर हळूहळू कन्व्हर्सेशन वाढलं की ती नंतर मी तिला विचारलं की माझ्याशी डेट करशील का वगैरे. तर मग ती हो बोलली. माझ्याशी डेट करशील का? अरे म्हणजे मी आय लव्ह यू बोललेलो ऍक्च्युली डायरेक्टली. मी तुला सांगताना असं खोटं नको सांगू मला. कसं काय म्हणाला? मी तुझ्या मला तू आवडतेस, आय लव्ह यू. ओ वाव, मी कधी असं म्हणालोच नाही कोणाला यार. नाही, मी म्हणालेलं. अरे हा, म्हणजे तिला नाही, त्याला वाटलं की मी म्हणालो, तू नको म्हणूस तिला. ठीक आहे. हा, तू तिला म्हणालास माझ्या. हा, मग नंतर इंस्टाग्राम वरती चालू आहे. हो, इन्स्टावरती चालू. मग त्याच्यानंतर ती काय म्हणाली? तिने पहिला सिम्बॉल्स पाठवले असे रडायचे. सिम्बॉल्स नाही, त्याला इमोजीज. इमोजी पाठवले असे रडायचे. नंतर मी तिला विचारलं तुझा आन्सर पाहिजे मला. थांबा, तुझा आन्सर पाहिजे मला. रडायचे सिम्बॉल्स आले. हा, तर ती बोलली हो, त्या डायरेक्टली त्याच मोमेंटला. तर त्याच्या जवळपास 15 दिवसानंतर, म्हणजे 3 महिन्यानंतरचा रिलेशनशिप चालू झाल्याच्या 3 महिन्यानंतर मला कळालं की तिचा दुसरा बॉयफ्रेंड आहे बाहेर तिथे, आणि तो पण आमच्याच ऑफिसमध्ये. त्याच्यासोबत डेट करताना पण ती ऑलरेडी 3-4 पोरांशी बोलत होती, डेट करत होती. म्हणजे तिचे 5-6 बॉयफ्रेंड आणि तू त्याच्यातला एक होता. हा, त्यातला एक म्हणजे 6वा असं. बट नंतर मग एंड मोमेंटला आहे ना, मी तिला जेवढं म्हणजे 3-4 महिन्यात खर्च झालाय ना, तेवढा सगळा मागून घेतला. बोललो मी
मी इव्हन एवढं पण केलं की बोललो तू माझे जेवढे पैसे घेतले तेवढे रिटर्न दे, नाही तर मी तुझ्या भावाला नाही तर दीदीला मेसेज करेन आणि सांगेल सगळे तुझ्या बॉयफ्रेंड्स बद्दल. किती रुपये होते तुझे? इव्हन सगळे जोडून बोडून छोटे मोठे खर्च काढून